आपल्या ई-लर्निंग चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी मित्र, आज इयत्ता 6वी विषय भूगोल 5वा पाठ तापमानचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. मधील पहिला प्रश्न आहे मी कोठे आहे. त्यामधील पहिला आहे माझ्या परिसरात 0°C समताप रेषा आहे. उत्तर मी शीतकटिबंधातील परिसरात आहे. 2. माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 25°C आहे. उत्तर मी उष्णकटिबंधातील परिसरात आहे. तिसरा आहे माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 10°C आहे. उत्तर मी समशीतोष्ण कटिबंधातील परिसरात आहे. ब. मी कोण. त्यामधील पहिलं आहे समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते. उत्तर समताप रेषा. समान तापमान असलेल्या ठिकाणांना समताप रेषा जोडते. 2. तापमान अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडतो. उत्तर तापमापक. 3. जमीन व पाणी माझ्यामुळे तापते. उत्तर सूर्य. 4. जमीन व पाण्यामुळे मी तापते. त्याचं उत्तर आहे हवा. क. उत्तरे लिहा. 1. पृथ्वीच्या गोल आकाराचा तापमानावर होणारा नेमका परिणाम आकृतीसह स्पष्ट करा. उत्तर पृथ्वीच्या गोल आकारामुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण त्यामुळे असमान आहे. 0° ते 23°30' उत्तर व दक्षिण या पट्ट्यांत सूर्यकिरणे जास्तीत जास्त लंबरूप पडतात. त्यामुळे या पट्ट्यांत तापमान जास्त असते. त्यामुळे हा पट्टा उष्ण पट्टा म्हणून ओळखला जातो. 23°30' ते 66°30' उत्तर व 30' उत्तर व दक्षिण सूर्यकिरणे तिरपे पडतात. त्यामुळे या पट्ट्यांचा तापमान तुलनेने कमी असते. त्यामुळे हे पट्टे समशीतोष्ण पट्टे म्हणून ओळखले जातात. 66°30' ते 90° उत्तर व दक्षिण या पट्ट्यांत सूर्यकिरणे अतितिरपी पडतात. त्यामुळे या पट्ट्यांत तापमान अत्यंत कमी असते. त्यामुळे हे पट्टे शीतपट्टे म्हणून ओळखले जातात. शेजारील आकृतीचे निरीक्षण केल्यास या सर्व गोष्टी आपल्या लक्षात येतील. 2. अक्षवृत्तीय विस्ताराचा तापमानाशी संबंध सांगा. उत्तर 0° ते 23°30' उत्तर व दक्षिण पट्टा उष्णपट्टा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी सूर्यकिरणे जास्तीत जास्त लंबरूप पडतात. त्यामुळे या पट्ट्यात तापमान जास्त असते. 23°30' ते 66°30' उत्तर व दक्षिण पट्ट्यात तापमान तुलनेने कमी असते. या पट्ट्यात सूर्यकिरणे तिरपे पडतात. म्हणून हा पट्टा समशीतोष्ण पट्टा म्हणून ओळखला जातो. 3. समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो. त्यांचे कारण कोणती आहेत. उत्तर भूपृष्ठाच्या उंचीनुसार तापमान बदल होत जातो. भूपृष्ठावरून जसजसे अधिक उंचीवर जावे तसे तापमान कमी होत जाते. त्यामुळे समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो. नागरीकरण, औद्योगिकरण, वनाच्छादन इत्यादी घटकांमुळे समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो. 4. तापमापकात पाणी किंवा तेल वापरले तर चालेल काय. उत्तर तापमापकात पाणी किंवा तेल वापरले तर चालणार नाही. पाणी व तेल हे द्रव्य तापमान बदलास विशेष संवेदनशील नसतात. त्यामुळे या घटकाच्या साहाय्याने तापमानातील फरक सहज पाहता येत नाही. 5. एखाद्या प्रदेशाचे हवामान समजण्यास रेखावृत्तीय विस्तारापेक्षा अक्षवृत्तीय विस्तार अधिक उपयोगी असतो. खरे की खोटे. का.
उत्तर, एखाद्या प्रदेशाचे हवामान समजण्यास रेखावृत्तीय विस्तारापेक्षा अक्षवृत्तीय विस्तार अधिक उपयोगी असतो. हे विधान खरे आहे. रेखावृत्तानुसार तापमान बदल होत नाही. अक्षवृत्तानुसार तापमान बदल होतो. 0° अक्षवृत्ते ते 90° उत्तर व दक्षिण अक्षवृत्ते या दिशेत तापमान घट होत जाते. 6. जिल्हा मुख्य ठिकाणच्या तापमानाची नोंद कोठे ठेवली जाते? उत्तर, जिल्हा मुख्य ठिकाणाच्या तापमानाची नोंद जिल्ह्याच्या वेधशाळेत ठेवली जाते.